टू आवर न्यू व्लॉग। तर आजचा व्लॉग आहे ना सकाळी सकाळी चालू होतोय। तुम्हाला अष्टविनायकचे व्लॉग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। आणि आता मम्मी ना मला शाळेत जायचंय तर डब्बा करून देते। काय देते आज डब्याला मम्मी? आलू बटाटा। आता माझं पण आवडलंय, फक्त बटन वगैरे लावायचंय आणि मी ना थोडं काळा दिसतोय तर पावडर पण लावतो। आणि गाईज एक गुड न्यूज आहे, उद्या ना आमची ट्युशनची ट्रिप जाणार आहे। हे ट्युशनची ट्रिप जाणार आहे कोकणला आणि मी ना कोकणला गेलेलो आहे, पण त्याच्यात अजून पण स्पॉट आहे तर मी सांगतो। शिवनेरी, रायगड, पाचाड म्हणजे जिजाऊ माता समाधी स्थळ, अजून श्रीवर्धन बीच, अजून धामा मी दाखवतो। मी ना ठेवलेले ते आता दाखवतोय बघा। श्रीवर्धन बीच, रायगड, शिवनेरी, महाडचे, चौदार तळे, पाचाड, ओझर आणि पाली गणपती। तर मी ना ओझरचा गणपती आणि पालीचा गणपती तर केलेला आहे, फक्त याच्यातले ना वरचे स्पॉट बाकी आहे। श्रीवर्धन बीच, रायगड, शिवनेरी, महाडचे चौदार तळे आणि ना पाचाड। तर आता मी ना महाडचे चौदार तळेचे ना वैशिष्ट्य सांगतो। 20 मार्च 1927 रोजी ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ना तिथं सगळ्यात पहिलं पाणी पिलं होतं आणि आधी ना तिथं माणसांना वगैरे पाणी नव्हतं पिऊ देत, त्यामुळे वैशिष्ट्य आहे महाडचे चौदार। पाचाडला आहे ना राजमाता जिजाऊ यांचे आहे ना समाधी स्थळ आहे। शिवनेरी किल्ल्यावर आहे ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे। गडवर आहे ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे। आणि मी वरती आलो तो स्कूबी पण माझ्यासोबत वरती आली। चल स्कूबी, स्कूबी चल चलते बघ चलती ती। तर आता जाऊ आपण खाली तिला घेऊन, कारण की ती ना काल डायरेक्ट तिकडच्या गच्चीवर गेली होती त्यामुळे। चल गा डुबी, स्कूबी चल, हे घे चल 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 चल। याचं म्हणणे आता तिला उचलूनच न्यावं लागणार आहे। इथून जाते ती खाली, एकदा आपण यांना कडी लावून घेऊ। आणि आय एम सॉरी गाईज, मी ना फोन नाही नेते ट्रिपला आणि फोन अलाउड आहे तरी पण मी फोन नाही नेते, कारण की वेळेस फक्त मला एन्जॉय करायचंय। चल स्कूबी आता इथंच बसलेली राहील, मी वरची पण कडी लावलेली ना। आता मी चालले खाली। आता आहे ना मी शाळेतून आलोय आणि मला ना उद्या ट्रिपला जायचंय ना, तर मला एक बॅग पण न्यायची होती आणि एक बॅग भेटली आहे तर मी ना त्याला आता वॉश करतोय। एक सँडल पण आहे त्याला पण वॉश करायचंय। तर मी ना आता सँडल आणायला चाललोय, कारण की सँडल पण धुवायची आहे। चला आता एकदा ना आपण पाणी फेकून देऊ, तर नवीन पाणी घ्यावं लागेल। दोन्ही वस्तू धुतलेल्या आहे। तर बॅग धुतली आणि सेकंड आहे ना चप्पल धुतली आहे। हे बघा इथे ना सँडल लटकवलेली आहे अशी, आणि इथं ना बॅग लटकवलेली आहे, आणि इथे ना इतकं ओल्लं झालंय ना आता। हे बघा सगळं आवरून घेतलंय मी आता इथं, आणि ते ना उद्यापर्यंत ना वाळून जाईल। तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही असे घरातल्या काही गोष्टी करता का। मी तर दादाचे शूज धुतो, सगळ्यांचे शूज वगैरे मीच धुतो, आणि आता आहे ना बॅग पण धुतलेली आणि माझी स्वतःची बॅग पण मीच धुतो। तर आजचा सेकंड डे आणि काल ना मी ते बॅग वगैरे धुतलं ना, त्याच्यानंतर अभ्यासाला बसलो, नंतर ट्युशनला गेलो आणि रात्री घरी आलो। आणि आता आहे ना मम्मी माझ्यासाठी डब्बा बनवते। आणि काल रात्री ना मी ती बॅग धुतली होती ना, रात्री पाऊस झाला आणि ती वरती गच्चीवर वाळत होती, त्यामुळे सगळी ओली झाली आहे। तर आता पण तिला वाळायला ठेवले, आणि चप्पलचं पण तसंच आहे। चप्पल आहे ना मी इकडे आणली, इकडंच वाळायला घातलेली आहे। हे बघा इथंच
आता आहे ना हिवाळा चालू आहे आणि हा महिना आहे ना डिसेंबरचा आहे, तरी पण आमच्याकडं पाऊस झाला, हिवाळ्यात पाऊस झाला. ओ माय गॉड. कारण की ना बेंगालच्या तिकडे आहे ना ते काय म्हणतात ते वादळ वगैरे, तुम्ही समजून घ्या. वादळ आलेलं होतं, मग ते चेन्नईपर्यंत आलं आणि चेन्नईला इतका पाऊस चालू आहे ना, त्यामुळे ना ते आपल्याकडे थोडं थोडं हळूहळू येते. हे बघा. आणि आज रात्री 8 वाजता माझी ट्रिप जाणार आहे फायनली. आणि मला ना सगळं आवरलेलं आहे. मी बॅग वगैरे पॅक नाही केली अजून, फक्त कपडे काढून ठेवले, कारण की बॅग आहे ना मला शाळेत न्यायची आता. आणि स्कूबी बघा इथं बसलेली आहे. आणि आमच्या स्कूबीने ना ते गळ्यातलंच हरवून टाकलं कुठेतरी. हे ते गळ्यातलं पण नवीन आणावं लागणार आहे. कुठं हरवलं डुबी? स्कूबी कुठं हरवलं? स्कूबीला आहे ना बोलता येत असतं ना, स्कूबी इतकी बोलली असते ना, पण बोलूच नाही शकत, म्याऊस म्याऊस करती. आणि अचानक ना आता पाऊस चालू झालाय बघा, पाऊस चालू झालाय. आता शाळा डुबली बल्ले बल्ले बल्ले. पण पावसाचं काही खरं नाही. माझ्या शाळेचा टाइम होईल ना तोपर्यंत तो बंद होऊन जाईल. बघा पाऊस चालू झालाय. मी ना एकटं सायकलवर जातो. उभी चल, पाऊस चालू झाला. आता फायनली थोडा तरी पाऊस कमी झालाय. आणि आता आहे ना मला अभिदादा सोडते, आधी मी सायकलवर जाणार होतो. चल. तर गाईज आता फायनली मी ना शाळेतून आलोय आणि सकाळी ना मी ना अभिदादाला उठवलं आणि गाडीवर गेलो होतो. हे बघा स्कूबी आली लगे. आणि मम्मी ना बाहेर गेलेली थोडं. मी खूप वेळ थांबलो तिथं, पण मम्मी काही आलीच नाही, त्यामुळे मी ना माझ्या मित्रासोबत आलो. आणि बघा स्कूबी आता आवडतो, कारण की ना ट्रिपला पण जायचं आहे 7 वाजता. त्याच्या पहिले आपले बॅग आणि चप्पल वाळली का ते बघू. हां वाळली बघा, चांगली झाली आहे. तरी हिला पण पॅक करणे पडली. आता याच्यात सामान न्यावं लागेल काही. आणि हे बघा माझी बॅग खाली पडली आहे. आणि आता चप्पल पण बघू. हां बघा चप्पल पण वाळली आहे. नाही ओली आहे अजून गाईस, सँडल ओलीच आहे. आता हिला वाळल कशी, ही वाळली पाहिजे 7 वाजेपर्यंत, तर ओलीच राहील. तर एकदा आपण हिला उन्हात ठेवू आता. आणि मी इतका थकलोय माहिती का, कारण की इतकं वजन राहतं पाठीवर. आता इथं ना चप्पल ठेवतो. चप्पल ठेवली आता उन्हात. आणि स्कूबीने ना काय केलं होतं, स्कूबीच्या त्या गळ्यातलंच हारून टाकलं होतं. तर मम्मीने ना ते शोधून काढलंय फायनली. बघा स्कूबी कुठं हरवलं होतं बाई, स्कूबीने काय माहिती कुठं हरवलं होतं. तर मी काल ना ती बॅग धुवून काढली होती, पण दादाने ना आता आल्या सरप्राईज दिले. हे बघा मला आहे ना नवीन बॅग आणली. त्या बॅगला धुवून काहीच फायदा नाही झाला. थँक्यू. वेलकम. आरोही दीदीने आणली. थँक्यू आरोही दीदी. वेलकम. तर आता फायनली माझी ट्रिप चालली आहे. आणि ह्या ब्लॉगने मी ह्या ठिकाणी एंड करतो. नवीन ब्लॉग चालू करतोय. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.